नमस्कार. सुराज्य अभियानाच्या वतीनं मी दत्तात्रय पिसे आपणासमोर आहे. आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये अत्यंत भीषण भयानक विषय आम्ही मांडला, तो म्हणजे आपल्या सगळ्यांची जे जीवन आहे पाणी, ते येणारं उजनी जलाशय आणि भीमा नदी हे पाण्याचा स्रोत अत्यंत प्रदूषित झालाय असं केंद्रीय प्रदूषण बोर्डाचा अधिकृत अहवाल 2025 साली प्राप्त होऊनही आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊनही अनेक जणांनी या संदर्भात संशोधन करूनही कुठंही प्रशासनाकडून त्या प्रदूषण कमी करण्याबद्दल गांभीर्यानं उपाययोजना झाली, चर्चा झाली, जनतेला आवाहन केलं, असं कुठंच काही झालं नाही. आपण सातत्याने प्रदूषण होत आहे या बातम्या ऐकतो, पण तो प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न झालेले कुठंच दिसत नाही. हा अत्यंत गंभीर विषय घेऊन, सोलापूरकरांच्या जीवनाचा प्रश्न घेऊन हे विषारी पाणी नष्ट करण्यासाठी आम्ही टाहो फोडत आज ही पत्रकार परिषद घेऊन हा विषय पुन्हा एकदा मांडलेला आहे. त्यानंतर जे काही याच्या संदर्भात उपाययोजना संबंधित शासकीय खात्यांनी सुचवलेल्या आहेत त्या सगळ्या तात्काळपणे ते अंमलात आणाव्यात. त्याच्याही पुढे जाऊन सोलापूरकरांच्या आणि भीमेच्या काठी राहणाऱ्या लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात यावी. जड हेवी मेटल त्याच्यामध्ये आहे का हे बघावं. आता वारी तोंडासमोर आहे. या वारीच्या वेळेला या अत्यंत फेसाळलेल्या प्रदूषित पाण्यामध्ये वारकऱ्यांना जाऊन त्यांच्या जीवनाची खेळ करणार आहात का, हा प्रश्न आम्ही आज उपस्थित केला आहे. जर लवकरात लवकर संबंधित खात्यांनी याच्यावर जर कारवाई नाही केली, उपाययोजना सुरू नाही झाली, तर आम्ही सोलापूरकरांना घेऊन एक मोठं जन आंदोलन सुराज्य अभियान उभारण्याचा निश्चय करत आहे. आणि याच्या जोडीला आम्ही कोर्टामध्ये पण जाऊन या संदर्भात न्याय मागणार आहोत आणि संबंधित व्यक्तीला, दोषींना कारवाई होईल तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील.